नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 9 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र आद्रा आहे, योग विष्कंभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:30 ते 4:54 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:54 ते 6:19 आणि यमगंड काळ दुपारी 12:41 ते 2:05 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर युतियोग करेल, शनीबरोबर त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी मंगळ आणि शनीचा त्रिकोणयोग होणार आहे आणि रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. तर सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थळात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातला मंगळ आणि लाभातला शनी हे सुद्धा त्रिकोणयोग करणार आहेत आणि दशमामध्ये रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आजच्या दिवशी तुमच्यातमधलं कार्य, कर्तृत्व आणि आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय उपयुक्त राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा अशाच प्रकारची तुमची कार्यक्षमता तुम्हाला अनुभवास येईल. मित्रपरिवाराकडून चांगल्या प्रकारचे साथ संगत लाभेल. चांगले तुम्हाला सल्लेसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडू शकाल. वरिष्ठ आणि तुमचे सहकर्मी यांच्याकडून तुम्हाला चांगली मदत मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं मात्र गरजेचं ठरेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल. द्वितीयातला मंगळ आणि दशमातला शनी हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. भाग्यामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. मात्र काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या सकारात्मक असतील, पॉझिटिव्ह असतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये प्रसिद्धीचं योग अतिशय उत्तम आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असाल त्या संदर्भातल्या नवीन संकल्पना समोर येणं किंवा त्या संदर्भातल्या प्रसिद्धीचं योग समोर येणं किंवा त्या संदर्भातले काही आशावान किंवा लक या गोष्टीचा अनुभव तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातला शनी आणि तुमच्याच राशीतला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. तुमच्यातला आत्मविश्वास आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. कामं तुम्ही हाती घ्याल. निर्णय क्षमता खूप चांगली राहील. जबरदस्त अशा प्रकारे कामाचा झपाटा किंवा उरक दिसून येईल. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकतील.
भविष्यकालीन योजनेच्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण तुम्हाला काही गोष्टी समजतील. समोर आलेली संधी याचं सोनं करण्याची उत्तम संधी तुम्हाला मिळणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही अनपेक्षित उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातला शनी आणि व्ययातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. सप्तमामध्ये रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. दगदग होईल. थोडंसं कामं न झाल्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन सारखे अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता जास्त राहील. जास्त काही टेन्शन घेऊ नका. येणार 2 ते 3 दिवसामध्ये साधारणतः अशाच प्रकारच्या काही गोष्टी दिसून येतील. मात्र येणार 2 ते 3 दिवसात हाती घेतली कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. काही चांगले उत्तम अनपेक्षित लाभ मिळू शकतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातला मंगळ आणि सप्तमातला शनी हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. षष्ठात रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवणं थोडं गरजेचं राहील. काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. येणार 2 ते 3 दिवसात विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे. षष्ठातला शनी आणि दशमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. पंचमामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमच्या कर्तृत्वाचा झपाटा आजच्या दिवशी जबरदस्त दिसून येईल. वरिष्ठ आणि सहकर्मी यांच्याकडून तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. हाती घेतलेली कामं तुम्ही आजच्या दिवशी पूर्ण करून दाखवाल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवीन संधी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्या समोर उभे ठाकू शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहेत. तुमच्यातला उत्साह हा जबरदस्त दिसून येईल. भाग्याची साथ येणारे 2 ते 3 दिवसात अतिशय उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल 3 दिवस अतिशय चांगले आहेत. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा काही चांगले उत्तम लाभ येणार 2 ते 3 दिवसात संभवतात. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमामध्ये असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे. पंचमातला मंगळ, पंचमातला शनी आणि भाग्यातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. चतुर्थामध्ये रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असणार आहे. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. काही चांगल्या उत्तम इंट्युशनसुद्धा तुम्हाला भविष्यकालीन योजना करता येतील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहात. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस किंवा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित मिळतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही हाती घेऊ शकता. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे.
चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. चतुर्थातला शनी आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. तृतीयामध्ये रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, शारीरिक दुखापतीचे प्रसंग आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अनपेक्षित काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला संभवतात. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घडू शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्या कार्यकर्त्याचा ठसा तुम्ही उमटवू शकाल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. तृतीयातला शनी आणि सप्तमातला मंगळ हे सुद्धा परस्पर त्रिकोणीय करणार आहे. द्वितीयामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील. वादविवाद होऊन त्या कडवे भावनिक जीवनावरती याचा जबरदस्त परिणाम होईल. काळजी घ्या. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. त्या दरम्यान तुमचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होऊ शकतील. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहाराकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. द्वितीयातला शनी आणि षष्ठातला मंगळ हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी बुधाची युतीसुद्धा आजच्या दिवशी होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकंवर करू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी करू नका, येऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग, मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. काही चांगले लाभ संभवतात. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्यामधला कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. याचप्रमाणे आरोग्याकडे मात्र लक्ष देणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा महत्त्वपूर्ण राहील. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला शनी आणि पंचमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत आणि व्ययात रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ संभवतात. याचप्रमाणे जे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ लाँग टर्ममध्ये संभवतील. मात्र आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे व्ययातल्या शनी आणि चतुर्थातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. लाभामध्ये रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो.
येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 9 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.